राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी म्हटलं की परप्रांतीयांच्या मोर्चाला भाजपकडून पाठिंबा दिला जातोय, ही बाब गंभीर आहे। महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हक्काची बाजू मांडण्याऐवजी भाजप परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। मराठी अस्मितेवर वार करणाऱ्यांना राजकीय आशीर्वाद देणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। आगामी निवडणुकांमध्ये जनतेने याचा विचार करावा, असं आवाहनही रोहित पवार यांनी केलं आहे। मराठी नाहीतर प्रबळ प्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडून देण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती। पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे, तेव्हा चुन के एकेकाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त भेदभावाचं राजकारण भाजपकडून आपल्याला बघायला मिळतंय, हे अतिशय चुकीचं आहे। आणि हे सरकार काय करतंय तर हे टराटरा संविधानाला त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करतंय।